अहमदनगरच्या केडगाव परिसरातील आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार यांच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य महारुद्र महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत आद्य स्वामींचं भव्य स्वागत आणि पूजन करण्यात येईल। तसंच आद्य स्वामींचं ज्ञानदान हवन, महाप्रसाद, भजन, सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन याच दिवशी करण्यात आलेलं आहे। याशिवाय शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुद्धा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत महारुद्र यज्ञ चालू राहतील। यानंतर रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत भजन सत्संगाचा कार्यक्रम होईल। रात्री 9 ते 10च्या दरम्यान आद्य स्वामींच्या ज्ञानदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। याशिवाय याच दिवशी रात्री 10 ते 11 दरम्यान महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली आहे। तर रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत आद्य स्वामींचं ज्ञानदान, हवन, महाप्रसाद, भजन, सत्संग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन केलेलं आहे। या यज्ञासाठी जोडीनं किंवा एक व्यक्ती देखील बसू शकते। तसंच याशिवाय या यज्ञासाठी लागणारी गणेश मूर्ती, शिवलिंग, कलश, ताट, ताम्हण, पळी, पेला, तांब्या आणि आसन या वस्तू यजमानांनी स्वतः आपल्यासोबत आणायच्या आहेत। तसंच आलेल्या सर्व भाविकांसाठी चहा, नाश्ता आणि महाप्रसादाची व्यवस्था आयोजकांमार्फतच करण्यात आलेली आहे। स्थळ नंदनवन लॉन्स, हॉटेल पॅराडाईज शेजारी, न्यू टिळक रोड, अहमदनगर। आणि यज्ञासाठी संपर्क क्रमांक आहे निवृत्ती लोंढे 9822 33 72 01 किंवा बबन बाराते 84 59 02 41 69। नमस्कार, मी शिवाजी लोंढे, आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार नगर परिवाराच्या वतीने नंदनवन लॉन येथे दिनांक 24 मे रोजी 24 ते 27 दरम्यान या ठिकाणी मोठे कार्यक्रम आयोजन केलेलं आहे। महारुद्र यज्ञ, महासत्संग आणि याचबरोबर केडगाव शिवानंद दादाजी दरबाराचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। तर त्यासाठी केडगाव शिवानंद दादाजी दरबारच्या वतीने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, तसंच वैद्यकीय शिबिर, तसेच निबंध स्पर्धा आणि महारुद्र यागाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। महारुद्र यागामध्ये 108 यज्ञ त्या ठिकाणी बनवणार आहोत आणि या 108 यज्ञावर 108 साधक त्या ठिकाणी त्याच्यावर त्या यज्ञकुंडावर बसणार आहेत। आणि हा महारुद्र याग आपण या ठिकाणी याचं आयोजन केलंय। याचं मेन कारण, मुख्य कारण की इथून लोक त्र्यंबकेश्वरला जातात, हरिद्वारला जातात आणि खर्च त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो। तो खर्च त्यांचा अपव्यय टाळावा, त्या खर्चाचा अपव्यय टाळावा यासाठी आपण या ठिकाणी त्याचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामुळं नगर शहरातील, जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आम्ही खाली दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करावा आणि त्या संपर्क करून त्या यज्ञ कार्यात आपलं असं अनमोल एक योगदान आपण द्यावं। त्या ठिकाणी आपली अडचणी आपण त्या ठिकाणी सोडून घ्याव्या ही विनंती।